मित्रांनो नमस्कार। आज आमचं वॉकिंग जे आहे तर आता ते 5.5-6 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे। परत 2 किलोमीटर आम्हाला जायचं आहे। परंतु आज एक मला व्हिडिओ सांगायचा आहे। काल मी आज तकवर ते ब्लॅक अँड व्हाईट पाहत होतो, तर त्यामध्ये आता यानंतर जे आहे जसं पूर्वी सिगारेटवर आपल्याला म्हणजे सिगारेट इज इंजुरियस टू अवर हेल्थ असं म्हणजे आरोग्यविषयक चेतावणी यायची, तर आज याच्यानंतर आता जे आपले फूड्स आहेत, जे जंक फूड्स आहे मित्रांनो, समोसा आहे, जिलेबी आहे, जी भारतामध्ये जास्त कंझ्युम केले जाते, म्हणजे थोडक्यात तेलकट पदार्थ जे आहेत तर जास्त आपण कंझ्युम करत आहोत भारतीय लोक। आणि जे पूर्वीच्या कालखंडामध्ये एक व्यक्ती वर्षाला 7 किलो तेल खायचा, परंतु आज ते प्रमाण 25 लिटरवरती गेलेलं आहे, 25 किलोवरती गेलेलं आहे। तर या सगळ्या संदर्भात मग एक चेतावणी म्हणून, म्हणजे जर आपल्याला समजा आपण रोज जे आहे तर 30 ml जे आहे मित्रांनो ते तेल खायला पाहिजे, परंतु आज आपण त्याचं कंझ्युम जास्त करत असल्यामुळं आपल्या आरोग्याला ते हानिकारक आहे। म्हणजे सांगायचं झाल्यास थोडक्यात आपण जर 2 समोसे खाल्ले तर दिवसभर आपल्याला दुसरं काही खायचं नाही, म्हणजे तेवढं तेल आपण आपली बॉडी ॲब्झॉर्ब करते। मग ह्या सगळ्या याच्यामध्ये आपलं आजचं जे जीवन आहे, जे फॅटी गोष्टी आपण खातो आहे, तर त्यामध्ये आपल्या आरोग्याला ते हानिकारक आहे। आणि यामुळं मग तेलाचे भाव वाढतात। तर आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की आपल्याला आपल्या तेलात आता एका दमानं नाही, परंतु ती हळूहळू 10% तरी कटोती यानंतर केली पाहिजे। कारण ही जर आपण 10% कटोती मित्रांनो केली तर निश्चितपणे ते आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे। जसं आपल्या जिभेला समजा कारला आवडत नाही, परंतु तेच भजे वगैरे असले, समोसे असले तर आपण ते जास्त कंझ्युम करतो। तर ह्या गोष्टी ज्या आहेत आपण म्हणजे या ऑइलचं जे आहे मित्रांनो तो कुठंतरी हे झालं पाहिजे। म्हणजे आपल्या जेवणामध्ये 30% सलाद जर असेल तर तो नेहमीच आपल्यासाठी चांगला असेल। आणि यानंतर खरोखरच जर आपण आपल्या आयुष्यामधून तेलकट हा पदार्थ जर थोडा वेगळा टाकला, म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये आम्ही गावामध्ये आचारी पाहिले की जे 3 लिटरमध्ये पूर्ण गावाचं तेल मित्रांनो पूर्ण गावाची भाजी करायची, परंतु आज पाहतो आपण की पनीरची भाजी असो, भाजी कुठली असो मित्रांनो, ती आपल्याला अक्षरशः खाव वाटत नाही। म्हणजे त्या तर्रीच्या नादानादात आपण म्हणजे आपल्या आयुष्याची तरतरी गमावून बसतो आहे। तर ह्या गोष्टी आपल्या हेल्थ कॉन्शियससाठी चांगल्या नाही, म्हणून भविष्यामध्ये आपण आपली हेल्थ कॉन्शियस राहिली पाहिजे। आणि या गोष्टी ज्या आहेत आरोग्यविषयक, तर त्याकडे मित्रांनो आपण लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून आपलं येणारं जे आयुष्य आहे तर ते आपल्याला सुदृढ जगायचं हे आपल्या प्राईम मिनिस्टरनी जरी आपल्याला म्हणजे आवाहन केलं असेल तरी स्वतःहून आता कुठंतरी आपल्याला हा बदल करणं गरजेचं आहे। म्हणजे ज्या तेलकट वस्तू आपण खातो त्याचं प्रमाण आपण कमी करा। आणि जर आपण समजा 2 समोसे खात असाल तर एकच खा, आणि 1 खात असाल तर ते आठवड्यातून खा। हा बदल मित्रांनो आपल्याला करणं ही काळाची गरज आहे। धन्यवाद। एवढं आपलं ऐका आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा। धन्यवाद मित्रांनो। चला।